नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत। कालपर्यंत आपण शिक्षक अभियोग्यता पाठ पाहत होतो, तर आजपासून सामान्य ज्ञान तसेच बुद्धिमत्ता चाचणी जी मेंटल एबिलिटी टेस्ट आहे, तर यावरती प्रश्न सराव पाहणार आहोत आणि परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न आता परीक्षेला जाता जाता आपण पाहणार आहोत। चला तर वेळ न घालवता आजच्या नव्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे, ASLV म्हणजे काय? तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, तर याच्यामध्ये ॲडव्हान्स सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल, ऑप्शन क्रमांक ब आहे ॲग्युमेटेड सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल, तिसरा ऑप्शन आहे ॲग्युमेटेड लक्षात घ्या स्क्रीन लेबल व्हायरस, त्यानंतर ॲडव्हान्स अँड स्पेशलाइज लॉन्च व्हेइकल। तर हा जो प्रश्न आहे तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब। तर ASLV म्हणजे ॲग्युमेटेड सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल। तर लक्षात घ्या हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने लक्षात घ्या इस्रो आहे, इस्रो या कंपनीने विकसित केलेले आहे। 5 टप्प्यामध्ये घन इंधन रॉकेट होते, जे उपग्रह पृथ्वीच्या खालच्या कक्षेमध्ये स्थापित करण्यासाठी वापरले गेले। इस्रोने विकसित केलेले रॉकेट लॉन्चिंग हे मॉडेलसाठी वापरलं गेलं होतं। प्रश्न दुसरा आहे इनसॅट लक्षात घ्या। प्रश्न दुसरा इनसॅट म्हणजे काय? याच्यामध्ये सूर्यमालिका कक्षा, त्याबरोबर पृथ्वी नजीक कक्षा, त्यानंतर पोलर सूर्य समकालिक कक्षा, त्यानंतर भूस्थिर कक्षा। तर प्रश्न क्रमांक दुसरा जो आहे याचं अचूक उत्तर आहे इनसॅटचा अर्थ आहे ऑप्शन क्रमांक ड भूस्थिर कक्षा। तर इनसॅट म्हणजेच काय? म्हणजे इंडियन नॅशनल सॅटेलाइट सिस्टम। तर याचा अर्थ असा होतो। तर ही भारताची दूरसंचार याचबरोबर प्रसारण आणि हवामानशास्त्रासाठीची बहुउद्देशीय उपग्रह प्रणाली आहे, जी मुख्यत्वे भूस्थिर कक्षेत म्हणजेच लक्षात घ्या भूस्थिर कक्षेमध्ये ही काम करते। म्हणून इनसॅटचा अर्थ परत एकदा सांगतो की इंडियन नॅशनल सॅटेलाइट सिस्टीम असा याचा अर्थ होतो। म्हणून ऑप्शन क्रमांक ड अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, श्रीहरिकोटा हे भारताचे उपग्रह प्रक्षेपण कोणत्या राज्यामध्ये आहे? पोखरण, सुरत, आंध्र प्रदेश, भूस्थिर कक्षा। प्रश्न क्रमांक तिसरा आहे याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क आंध्र प्रदेश। श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्र जे आहे तर या ठिकाणी आंध्र प्रदेशामधील राज्यातील नेल्लोर जिल्ह्यात हे जे आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा हे आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यात आहे आणि हे भारताचे प्रमुख उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे। आंध्र प्रदेश या ठिकाणी श्रीहरिकोटा हे भारताचे उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे। ऑप्शन क्रमांक क अचूक पर्याय आहे। प्रश्न चौथा, आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? ऑप्शन क्रमांक अ क्युसेक, डेसिबल, फॅथम, पारसेक। तर चौथा जो प्रश्न आहे तर आवाज मोजण्याचे एकक आहे तर याला डेसिबल असे म्हटलं जातं। आवाजाची किंवा ध्वनीची तीव्रता मोजण्याचे प्रमाणित एकक डेसिबल डीबी आहे। क्युसेक हा लक्षात घ्या याच्यामध्ये पाण्याचा प्रवाह मोजण्यासाठी वापरतात। प्रश्न पाचवा, आम्लवर्षेत ॲसिड रेन जी आहे तर कोणत्या ॲसिडचे प्रमाण याच्यामध्ये अधिक आढळते? याच्यामध्ये कार्बोलिक, बोरिक, सल्फ्युरिक किंवा हायड्रोक्लोरिक। प्रश्न पाचवा जो आहे तर याच्यामध्ये क जो ऑप्शन आहे तो अचूक पर्याय आहे, कारण का आम्लवर्षा जी आहे की जेव्हा हवेमध्ये सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड पावसाच्या पाण्यासोबत मिसळतात तेव्हा आम्लवर्षा होते। त्यात सल्फ्युरिक ॲसिड आणि नायट्रिक ॲसिडचे प्रमाण जास्त असते। ऑप्शन क्रमांक क हा अचूक पर्याय आहे। प्रश्न सहावा, वातावरणातील कोणत्या वायूमुळे सूर्याची लक्षात घ्या अतिनील किरणे, त्याला अल्ट्राव्हायोलेट किरणं असे म्हटले जाते, तर या किरणांपासून पृथ्वीचे संरक्षण होते? वातावरणातील कोणता वायूचा थर? याच्यामध्ये ओझोन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन मोनॉक्साईड। तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ ओझोन, कारण का वातावरणामध्ये स्थितांबर स्ट्रॅटोस्फिअर जे आहे तर या थरामध्ये ओझोन वायूचा स्तर असतो आणि जो सूर्यापासून येणारी घातक अतिनील किरणे लक्षात घ्या शोषून घेतो आणि पृथ्वीचे रक्षण करतो। म्हणून ऑप्शन क्रमांक अ अचूक पर्याय आहे। प्रश्न सहावा, CFC चे दीर्घ स्वरूप काय आहे? क्लोरो फ्लोरोकार्बन, त्यानंतर कॅल्क्युलेटेड फॅक्टरी कॉस्ट, क्लोरीन फॉर कार्बन आणि ऑप्शन क्रमांक ड कॅल्शियम अँड फॉस्फरस सेल। प्रश्न सातवा आहे तर याचं अचूक उत्तर आहे CFC चे दीर्घ स्वरूप आहे क्लोरो
फ्लोरोकार्बन. तर लक्षात घ्या फ्लोरोकार्बन हा वायू प्रामुख्याने फ्रीजमध्ये आणि एसीमध्ये वापरला जातो, जो ओझोन थराला हानी पोहोचवतो. लक्षात घ्या हा वायू फ्रीजमध्ये एसीमध्ये वापरला जातो आणि ओझोन थराला हानी पोहोचवण्याचं काम या वायूमार्फत केलं जातं. GSLV म्हणजे काय? लक्षात घ्या GSLV म्हणजे काय? सूर्य समकालिक कक्षा उपग्रह प्रक्षेपक वाहक, सूर्यस्थिर उपग्रह प्रक्षेपक वाहक, भूसंलग्न उपग्रह प्रक्षेपक वाहक, कॅल्शियम अँड फॉस्फरस सेल. तर 8वा जो प्रश्न आहे तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, भूसंलग्न उपग्रह प्रक्षेपक वाहक. तर GSLV याचं महत्त्वाचं काम आहे की याच्यामध्ये जड उपग्रह भूस्थिर किंवा भूसंलग्न कक्षेमध्ये सोडण्यासाठी केला जातो. उपग्रह सोडण्यासाठी याचा वापर केला जातो, म्हणून भूसंलग्न उपग्रह प्रक्षेपक वाहक याला असे म्हटले जाते. प्रश्न 9वा, ओझोन कमी होण्याची समस्या कशामुळे निर्माण होत आहे? CFC मुळे निर्माण होणाऱ्या क्लोरीनचे संकलन होते, ग्रीन हाऊस इफेक्ट निर्माण करणाऱ्या वायूचे हवेत संकलन होणे, हवेतील जंबुलातील प्रारण वरीलपैकी कोणतेही नाही. जर 9वा प्रश्न आहे आपण यापूर्वीच पाहिलं तर जो क्लोरोफ्लोरोकार्बन आहे तर याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याला CFC मुळे निर्माण होणाऱ्या क्लोरीनच्या हवेत संकलन होते आणि हे संकलन झाल्यामुळे ओझोन थराला हानी पोहोचत आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक अ हा अचूक पर्याय आहे. प्रश्न 10वा, पाण्याचे प्रवाह मोजण्याचे साधन कोणते? 10वा जो प्रश्न आहे तर याच्यामध्ये फेदम, सिस्मोग्राफ, क्युसेक, त्यानंतर पार्सेक. तर लक्षात घ्या पाण्याचा प्रवाह मोजण्याचं एकक ऑप्शन क्रमांक क क्युसेक आहे, कारण का लक्षात घ्या क्युसेक याच्यामध्ये नदी किंवा धरणातून सोडलेले पाणी याच्या माध्यमातून मोजले जाते. 11वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते हिवतापावरील म्हणजेच मलेरियावरील औषध आहे? प्रायमाक्विन, क्लोरोक्विन, सल्फोन, अ आणि ब दोन्हीही. 11वा प्रश्न आहे तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, अ आणि ब म्हणजेच प्रायमाक्विन आणि क्लोरोक्विन हे दोन्ही औषध हिवतापावर म्हणजेच मलेरियावरती वापरलं जातं. प्रश्न 12वा आहे उंदीर पिशवांमार्फत पसरणारा आजार कोणता? रोग कोणता? याच्यामध्ये पोलिओ, प्लेग, ड्रॉप्सी, मलेरिया. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की उंदरांवरती ज्या पिशवा बसतात तर यांच्यामार्फत प्लेग हा रोग पसरला जातो. तर प्लेग हा रोग यर्सिनिया पेस्टिस या जीवाणूमुळे होतो आणि त्याचा प्रसार मुख्यत्वे उंदरांच्या अंगावरती असणाऱ्या ज्या पिशवा आहेत तर यांच्यामार्फत होत असतो, म्हणून ऑप्शन क्रमांक ब अचूक पर्याय आहे. 13वा प्रश्न आहे कोणत्या रोगात उलट्या व जुलाब होतात? याच्यामध्ये कर्करोग, क्षयरोग, कॉलरा किंवा देवी. 13वा प्रश्न आहे तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क कॉलरा. कॉलराला पटकी असं देखील म्हणतात. तर हा दूषित अन्न आणि पाण्यामुळे होणारा आजार असून यात रुग्णाला तीव्र उलट्या आणि जुलाब होतात, म्हणून ऑप्शन क्रमांक क अचूक पर्याय आहे. 14 खालीलपैकी कोणता अनुवंशिक रोग आहे? अनुवंशिक म्हणजेच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारा आजार. याच्यामध्ये पटकी आपण पाहिलं कॉलरा, कर्करोग, क्षयरोग आणि मधुमेह. तर 14वा जो प्रश्न आहे तर लक्षात घ्या याच्यामध्ये लक्षात घ्या जो ऑप्शन क्रमांक ड आहे डायबिटीस हा अनुवंशिक देखील असू शकतो. 100% याच्यामध्ये श्युअरिटी नाही आहे, पण याच्यामध्ये लक्षात घ्या की हा मधुमेह पालकांकडून मुलांकडे जनुकांमार्फत येऊ शकतो, म्हणून ऑप्शन क्रमांक ड हे अचूक पर्याय आहे. तर याच्यानंतर 15वा प्रश्न आहे उबदार वातावरणातील वनस्पतींसाठी कृत्रिम वातावरण निर्माण करण्यासाठी केलेले काचेचे घर म्हणजे काय? हरितगृह, शीतगृह, श्वेतगृह, हरितद्रव्य. 15वा प्रश्न आहे तर याला हरितगृह असे म्हटले जाते. त्याला ग्रीन हाऊस देखील म्हणतात. हे काचेचे किंवा प्लास्टिकचे असते जे सूर्यप्रकाश आत घेणे पण उष्णता बाहेर जाऊ देत नाही, ज्यामुळे झाडांना उबदार वातावरण मिळतं. तर ऑप्शन क्रमांक अ अचूक पर्याय आहे. 16वा प्रश्न हरितगृह परिणामांमुळे ग्रीन हाऊस इफेक्ट पृथ्वीच्या तापमानात काय होते? घट होते, वाढ होते, काहीही बदल होत नाही यापेक्षा वेगळे. तर 16वा प्रश्न आहे तर याच्यामध्ये 16वा प्रश्न आहे तर पृथ्वीचे जे तापमान आहे तर याच्यामध्ये लक्षात घ्या वाढ होते. बरोबर आहे, कारण का हरितगृह वायू उदाहरणार्थ CO2 पृथ्वीवरती उष्णता धरून ठेवतात आणि ज्यामुळे पृथ्वीचे सरासरी तापमान वाढते, यालाच ग्लोबल वॉर्मिंग देखील म्हटले जाते.
प्रश्न 17वा स्वयंचलित वाहनांच्या धुरात कोणता वायू आढळतो? लक्षात घ्या जो तर याच्यामध्ये प्रश्न 17वा स्वयंचलित वाहनाच्या धुरामध्ये कोणता वायू आढळतो? याच्यामध्ये प्रश्न क्रमांक ऑप्शन क्रमांक अ नायट्रोजन ऑक्साईड, त्यानंतर ब ऑक्सिजन, क कार्बन मोनॉक्साईड आणि ऑप्शन क्रमांक ड अ व क दोन्ही. तर याच्यामध्ये 17वा जो प्रश्न आहे तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड अ व क दोन्ही. म्हणजेच नायट्रोजन ऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड हे दोन्ही वायू स्वयंचलित वाहनाच्या धुरात आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 17ला ड हा अचूक पर्याय आहे. तर हे दोन्हीही विषारू वायू असतात, तर वाहनांच्या धुरामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात. 18वा परम 10,000 या महासंगणकाची म्हणजे सुपर कॉम्प्युटर आहे याची निर्मिती कोणी केली? सीडॅक, DRDO, इस्रो, BARC म्हणजेच बार्क. तर याच्यामध्ये प्रश्न 18वा जो आहे तर याचा अचूक आन्सर आहे ऑप्शन क्रमांक अ सीडॅक. तर पुण्यातील सीडॅक म्हणजे सेंटर ऑफ डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग या संस्थेने डॉक्टर विजय भाटकर यांच्या नेतृत्वाखाली परम या भारतीय महासंगणकाची निर्मिती करण्यात आलेली आहे. प्रश्न 19वा सीडॅकचे संक्षिप्त रूप काय आहे? म्हणजे त्याचा लॉंग फॉर्म काय आहे? आताच आपण पाहिलं तर स्कीम फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कॉम्प्युटिंग, सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कॉम्प्युटिंग, सेंटर फॉर डिस्ट्रिक्ट अँड अरिथमेटिक कॅल्क्युलेशन, स्कीम फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऑगमेंटेड कॅल्क्युलेशन. तर 19वा जो प्रश्न आहे आताच आपण ऑप्शन पाहिला तर ब ऑप्शन हा करेक्ट आहे. त्याच्यामध्ये सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग. तर याचा अर्थ असा होतो ऑप्शन क्रमांक ब हा अचूक पर्याय आहे. प्रश्न 20वा इस्रो ही कोणती संस्था आहे? भारतीय अंतराळामध्ये संशोधन करणारी संस्था, भारतीय दूरस्थ संवेदन संस्था आहे किंवा भारतीय साखर उद्योगावर नियंत्रण ठेवणारी संस्था, वनस्पती संशोधन करणारी भारतीय संस्था. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की ऑप्शन क्रमांक अ भारतीय अंतराळामध्ये संशोधन करणारी ही संस्था आहे. तर याच्यामध्ये इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन असा इस्रोचा लॉंग फॉर्म होतो. ही भारतातील अधिकृत अंतराळ संस्था आहे जी उपग्रह आणि रॉकेट प्रक्षेपणाचं काम करत असते. प्रश्न 21वा Y2K हा शब्दप्रयोग कोणत्या संदर्भात वापरला जातो? वर्ष 2000 साठी संगणकाची व्यवस्था करण्याबाबत, जुरासिक पार्क सिनेमात संगणकाच्या आधारे प्रतिरूपे बनवण्याबाबत, पोखरण चाचण्यांसाठीच्या संगणक कार्यक्रमांबाबत, संगणकाच्या आधारे चित्रीकरण करण्याबाबत. Y2K या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ वर्ष 2000 साठी संगणकाची व्यवस्था करण्याबाबत. कारण का Y2K म्हणजेच काय इयर 2000 लक्षात घ्या. याचा अर्थ होतो ही एक तांत्रिक अडचण होती जिथे जुन्या संगणकामध्ये वर्षाचे शेवटचे 2च अंक उदाहरणार्थ 99 असेल तर अशा प्रकारचे वर्षाचे शेवटचे 2च वर्ष वापरले जात असत आणि 2000 साल येताना गोंधळ होण्याची भीती निर्माण झाली होती. तर त्याच्यामुळे हा प्रयोग आहे या संदर्भात केला गेलेला होता. म्हणून ऑप्शन क्रमांक अ अचूक पर्याय आहे. प्रश्न 22वा जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ही कोणती संस्था आहे? औद्योगिक संशोधन करणारी संस्था, संरक्षण संशोधन करणारी संस्था, वनस्पती संशोधन कार्य करणारी संस्था, कृषी संशोधन करणारी संस्था. 22वा प्रश्न याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. तर ही वनस्पती संशोधन कार्य करणारी संस्था आहे. याच्यामध्ये प्रश्न 23वा LPG म्हणजे काय? याच्यामध्ये लॅमिनेटेड पेट्रोलियम गॅस, लॅमिनेटेड अँड पॅक्ड गिअरबॉक्स, लायसन प्रोव्हाइडेड बाय गव्हर्नमेंट, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. तर LPGचा लॉंग फॉर्म आहे ऑप्शन क्रमांक ड लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. मेणबत्ती पेटवल्यास कोणत्या ऊर्जेचे रूपांतर कशात होते? याच्यामध्ये स्थितीज ऊर्जेचे रूपांतर प्रकाश ऊर्जेमध्ये, स्थितीजचे गतीजचे उष्णताचे स्थितीज. तर 24वा जो प्रश्न आहे तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ स्थितीज ऊर्जेचे रूपांतर लक्षात घ्या
प्रकाशात होते. उदाहरणार्थ मेणबत्तीमध्ये रासायनिक ऊर्जा जी साठवलेली असते ती स्थितीज असते. जळल्यानंतर प्रकाश आणि उष्णता ऊर्जेमध्ये रूपांतरित होते. म्हणून ऑप्शन क्रमांक अ अचूक पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 25 वाफेच्या इंजिनात कोणत्या ऊर्जेचे रूपांतर कशात होते? याच्यामध्ये गतिजचे स्थितीजमध्ये, उष्णता ऊर्जेचे रूपांतर गतिज ऊर्जेमध्ये, गतिजचे उष्णतेमध्ये, उष्णतेचे स्थितीजमध्ये. वाफेचं इंजिन आहे तर याच्यामध्ये उष्णता तयार केली जाते आणि त्या उष्णता ऊर्जेचे रूपांतर गतीमध्ये, इंजिनला गती येते आणि त्याच्यामुळे गाडी पुढे जाते आणि म्हणून ऑप्शन क्रमांक ब अचूक पर्याय आहे. 26वा प्रश्न आहे इन्सुलिनचे इंजेक्शन कोणत्या रुग्णास देतात? कर्करोगाच्या, क्षयरोगी, मधुमेही, हिवताप. तर सगळ्यांना माहिती आहे. तर ज्यांना डायबिटीज झालेला असतो त्यांना इन्सुलिनचे इंजेक्शन दिले जाते. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर स्वादुपिंडातून इन्सुलिन स्रावते आणि मधुमेही रुग्णामध्ये याचे प्रमाण कमी झाल्याने त्यांना बाहेरून इन्सुलिनचे इंजेक्शन द्यावे लागते. प्रश्न 27वा अंधारात चमकण्याचा गुणधर्म कशामध्ये असतो? फ्लोरीन, मॅग्नेशियम, अब्रकिझम, त्यानंतर फॉस्फरस. तर 27वा जो प्रश्न आहे याच्यामध्ये जो फॉस्फरस आहे तर याच्यामध्ये अंधारामध्ये चमकण्याचा लक्षात घ्या गुणधर्म आहे. त्यामुळे 27व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड. तर फॉस्फरस हा असा मूलद्रव्य आहे जो हवेतील ऑक्सिजनशी संपर्क आल्यावर मंद गतीने जळतो आणि अंधारामध्ये चमकतो. 28वा प्रश्न आहे CNG म्हणजे काय? याच्या ऑप्शन क्रमांक अ कॉम्प्रेस नॅचरल गॅस, कॅलिफोर्नियन नॅचरल गॅस, क्वालिफाईड नॅचरल गॅस, यापेक्षा वेगळे. 28वा जो प्रश्न आहे तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ कॉम्प्रेस नॅचरल गॅस. हा प्रदूषण प्रमाण कमी असलेला इंधनवायू आहे जो वाहनांमध्ये देखील वापरला जातो. रोबोट म्हणजे काय? एक प्रकारचे रॉकेट, यंत्राचा एक प्रकार, यंत्रमानव, एक सजीव प्राणी. 29वा जो प्रश्न आहे याचं अचूक उत्तर आहे यंत्रमानवालाच रोबोट असं म्हटलं जातं. जे एक स्वयंचलित यंत्र आहे, मानवासारखी किंवा मानवाने सूचना दिल्यानंतर कठीण कामे देखील ते करू शकते. प्रश्न 30वा स्टेथोस्कोप हे कोणते उपकरण आहे? शरीराचे तापमान मोजण्याचे, हृदयाचे ठोके मोजण्याचे, विजेचा दाब मोजण्याचे, प्रकाशाची तीव्रता मोजण्याचे. तर डॉक्टरांकडे हे उपकरण वापरलं जातं. तर हृदयाचे ठोके मोजण्यासाठी स्टेथोस्कोप जे आहे ते यंत्र उपकरण वापरलं जातं. प्रश्न 31वा विद्युत ऊर्जेचे ध्वनी ऊर्जेत रूपांतर करण्याचे उदाहरण कोणते? विद्युत ऊर्जेचे ध्वनी ऊर्जेमध्ये रेडिओ चालू करणे, दिवा लावणे, वाफेची इंजिन, विजेची शेगडी. तर विद्युत ऊर्जेचे ध्वनी ऊर्जेमध्ये रूपांतर करण्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ. रेडिओमध्ये विद्युत ऊर्जा बॅटरी किंवा वीज दिली की ज्यामुळे आपल्याला आवाज ऐकू येतो, त्यामुळे ध्वनी निर्माण होतो आणि त्याच्यामुळेच विद्युत ऊर्जेचे ध्वनी ऊर्जेमध्ये रूपांतर होते. तर अशा प्रकारे आता शेवटचा प्रश्न पाहूया. दुधाची शुद्धता मोजण्यासाठी काय वापरतात? लॅक्टोमीटर, हायड्रोमीटर, पायरोमीटर, बॅरोमीटर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ लॅक्टोमीटर. तर दुधाची घनता आणि त्यात असलेल्या पाण्याचे प्रमाण तपासून त्यामध्ये शुद्धता मोजण्यासाठी लॅक्टोमीटर हे साधन वापरलं जातं. तर अशा प्रकारे जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञानावरती आपण प्रश्न सराव पाहिला. तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. पुढील काही दिवस जनरल नॉलेज आणि त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणी यावरती प्रश्न सराव होणार आहे. तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. BEd CET संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. भेटूया नव्या व्हिडिओमध्ये.